नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. उमेदच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा अन्यथा जीपीसीओंना बेशर्माची फुले देणार. पत्रकार परिषदेतून अध्यक्ष बापू बागुल यांचा इशारा. उमेद अभियानातील कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली असून या मागणीसाठी संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. दरम्यान याबाबत अध्यक्ष बापू बागुल यांनी पत्रकार परिषद घेत प्रशासनावर गंभीर आरोप करत उमेद अभियानातील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बेशर्माचे फूल देऊन निषेध करण्यात येईल असा इशारा बापू बागुल यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेला आहे. दरम्यान या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्तेसमोर आणावे आणि दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी अध्यक्ष बापू बागुल यांनी आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेली असून या मागणी संदर्भात गेल्या 4 दिवसापासून धुळे शहरातील क्युमाइन क्लब येथे महिलांच्या वतीने उपोषण देखील सुरू आहे. संघाच्या माध्यमातून आणि ज्या ग्रामीण ज्या महिला आहेत, ज्या बचत गटाच्या माध्यमातून मानव विकास यंत्रणेच्या माध्यमातून ज्यांना मशिनी दिलेल्या होत्या ते भारतीताई माळे आणि त्यांचा संपूर्ण समूह या ठिकाणी आम्ही गेल्या 4 दिवसापासून बिराड आंदोलन केलेलं आहे. आजचा आमचा 5वा दिवस आहे. 5 दिवसापासून कुठल्याही प्रशासनाने आमची या ठिकाणी दखल घेतलेली नाही. त्या अनुषंगाने आम्ही उद्या 14 तारखेला माननीय सीओ साहेब, कारण की सीओ साहेबांच्या अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आहे ते, आणि कालच तुम्ही बघितलेलं असेल की जिल्हा परिषदमध्ये नवीन भास्कर वाघ त्या ठिकाणी जन्माला आलेला होता आणि त्याच पद्धतीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमात बी म्हणजे भरपूर भास्कर वाघ त्या ठिकाणी आपल्याला जन्माला येतानाचे दिसून आलेले आहेत आणि याचाच भ्रष्टाचार आम्ही या ठिकाणी काढलेला आहे. म्हणून उद्या आम्ही सीओ साहेबांना बेशरमचं फूल देऊन त्यांचा आम्ही त्या ठिकाणी सत्कार करणार आहे. कारण की 5 दिवसापासून महिला भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारची लाज वाटत नाही. त्यांच्या घरामध्ये महिला भगिनी आहेत किंवा नाही असा प्रश्न आता या ठिकाणी पडतो. जर या ठिकाणी तुमच्या घरातले नातेवाईक राहिले असते तर तुम्ही अशा प्रकारचं वर्तन केलं असतं का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. त्याच पद्धतीने 15 ऑगस्टला पत्रकार संघाच्या माध्यमातून आणि जे ग्रामीण महिला जे आहेत, जे उपोषणाला बसलेले आहेत, ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे, आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन त्या ठिकाणी करणार आहोत. याच्यात आम्हाला कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे उद्धव धारणे, लोकेश सुरुणे, वर्षा हिरे ज्यांनी हे भ्रष्टाचार केला आहे या सर्वांवर गुन्हे दाखल व्हावा ही आमची या ठिकाणी अपेक्षा आहे. न्याय मिळवून देण्यासाठी धुळे शहरातील क्युमाइन क्लब येथे आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे. परंतु या उपोषणाकडे धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आजपर्यंत या आंदोलनाची दखल घेतली नाही. म्हणून त्यांना आंदोलनकर्त्यांकडून उद्या 14 तारखेला बेशरमचं फूल म्हणून त्यांना भेट देणार आहेत आणि त्यांचा निषेध करणार आहेत अशी माहिती आज संस्थापक अध्यक्ष माननीय बापूसाहेब बागुल यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. कॅमेरामन दीपक शिंदेसह प्रकाश शिरसाट, धुळे जिल्हा.